सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. एका बाजूनं शंकर विषय आणि दुसऱ्या बाजूनं रोहित कडव. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 4 षटकांच्या नवीन सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. टॉस जिंकला एसपी वांगणी या संघानं फिल्डिंग स्वीकारली. पहिला बॉल डॉट. इथे आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, हा सुद्धा निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी एसपी वांगणी संघासाठी. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज उबेदच्या खांद्यावरती इथे जिम्मेदारी दिली आहे. पहिल्या 2 बॉलवरती कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. लेफ्ट हँडेड सुपरस्टार बॅट्समन स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय. इंदगाव टीमसाठी शंकर विषय. जिम्मेदारी त्याला निश्चितच इथून स्वीकारावी लागेल. पहिले 2 बॉल डॉट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. इथे सुद्धा बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉट फाईन लेग वरती अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सलगचे 3 बॉल, एकही धाव नाही. 3 चेंडू डॉट येत आहेत. चांगली गोलंदाजी यावेळेस करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज उबेद ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय, तो विश्वास त्याने पहिल्या 3 बॉलवरती सार्थ ठरवलाय. सामना तुम्ही एन्जॉय करताय. एका बाजूनं इंदगाव, दुसऱ्या बाजूनं सामना करत असताना एसपी वांगणी. या दोन्ही संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर पाहायला मिळेल. एकाच परिसरातील, एकाच विभागातील 2 टीमच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. इथे सुद्धा बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. शंकर विषयसारख्या मातब्बर फलंदाजाला जागेवरती थांबवून ठेवण्याची किमया या ठिकाणी अद्यापपर्यंत उबेदनं पार पाडली आहे. सलगचे 4 बॉल डॉट. 4 षटकांची मॅच. एक बॉल सोन्याच्या मोलाचा. आणि निश्चित इथे आपण पाहताय तर 4 बॉल निर्धाव पाहायला मिळाले. इथे बॅट फिरवलीये. चेंडू उंच गेलाय हवेमध्ये. झेलसाठी सुशांत चेंडूच्या खाली. त्या ठिकाणी हा झेल ड्रॉप. झेल टिपत असताना कदाचित अंदाज आला नाही. सूर्याची किरणे अगदी आपण पाहताय तर डोळ्यावरती आली असावी. या अनुषंगाने आपण पाहताय चेंडू ड्रॉप झालाय. उंच गेला होता. भरपूर उंचीवरती हा चेंडू. आणि निश्चित आपण पाहताय झेल ड्रॉप. 2 धावा मिळाल्या. या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय तर 2 धावांच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय. धावा गरजेच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर एका धावेसाठी इथे संघर्ष तुम्हाला करायला लागेल. 2 धावा मिळाल्यात. शंकर विषय इथे समोरच्या दिशेला कडक शॉट. परफेक्ट मिडल केलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना लॉंग ऑनला क्लिअर. सिक्सर. या ठिकाणी पार पडतोय. पहिला सामना आपण पाहिलं तर जांभळे संघाने या ठिकाणी बाजी मारली एक्स्ट्रा पोल मधनं. त्यानंतर सामना क्रमांक 2 इथे आपण पाहिला जबरदस्त मुकाबला या ठिकाणी दिला. तो आरके ग्रुप वालिवली या संघानं मैदान जिंकलं. त्यानंतर सामना क्रमांक 3 एसपी वांगणी आणि इंदगाव या 2 संघांच्या दरम्यान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. अगदी सुरुवातीला आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. भरपूर पाहुण्यांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रँड ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी पार पडला. त्यानंतर आज पहिला दिवस असल्या कारणानं आपण शेड्यूल प्रमाणे थोडंसं उशिरानं जरी असलो तरी सुद्धा टाइम बरोबर काउंटडाऊन करत असताना कव्हर करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतो आहोत. दोन्ही ऑफिशियल पंचांचं मनापासून कौतुक आपण करूयात. या मॅचसाठी पंचांची भूमिका पार पाडतायत. एका बाजूनं मिस्टर कुणाल पेनकर, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तर भारतदादा धुळे. ही 2 पंचांची जोडी. पंच डीके सर यांच्या अनुपस्थितीमध्ये काम पाहतायत. इथे या बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती सुंदर झेल सीमारेषेवरती. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. फलंदाज माघारी परतत असताना रोहित
षटकामध्ये आल्या 8 धावा. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात केली आहे. गोलंदाज रोहित आला गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती त्याला मिळालंय सुयश. फलंदाज माघारी परतलाय. पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या इंदगाव या टीमला. बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज रोशन जाधव आलाय. शंकर विषयला साथ देण्यासाठी रोशन जाधव मैदानात. दोन लेफ्ट हँडेड फलंदाज बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती रोशन. इथे जागेवरनं टोलवलाय चेंडू हवेत. झेलसाठी पुन्हा सुवर्ण संधी. बरोबर जागेवरती फिल्डर तैनात. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतत असताना धक्का क्रमांक 2 इंदगाव या संघाला. रोशन जाधवची खेळी समाप्त. इथे आपण पाहताय तर एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. संघ अडचणीत सापडलाय. फलंदाज रोशन जाधव गोल्डन डकचा शिकार. त्यावेळेस आपण पाहिलं रोहित कडव सुद्धा गोल्डन डकचा शिकार. न्यू बॅटर नवीन फलंदाज रोहन वळवी बॅटिंग करण्यासाठी आलाय. उजव्या हाताचा फलंदाज जर्सी नंबर 18 मध्ये आलाय. किती किती आत्मविश्वास आपल्या टीमला देईल. मिस्टर विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 या ठिकाणी परिधान केला आपण पाहताय. तर रोहन इथे आपण पाहताय कशा पद्धतीने संघाला सावरेल. संघ अडचणीत सापडलाय. संकटातून कशा पद्धतीने बाहेर काढेल यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. एका बाजूनं सुपरस्टार शंकर विषय लेफ्ट हँडेड फलंदाज अजूनही मैदानात खेळतोय. त्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी. तो कशा पद्धतीने जिम्मेदारी पार पाडेल. बॅट फिरवली आहे. कुठल्याही प्रकारे व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शरीरावरती आदळत असताना बॅट कट आणि त्यानंतर बॉडी लाईन. एक सिंगल मिळेल. एक सिंगल व्यतिरिक्त इथे काहीच नसेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक 10 या धावसंख्येवरती. स्ट्राईक रोटेट. उजव्या हाताचा बॅटर रोहन वळवी स्ट्राईक एंड वरती. दोघांच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. चांगली भागीदारी रचावी लागेल. इथे कदाचित बॅटला स्पर्श झाला होता का हा प्रश्न आहे. निश्चित मागे चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरलाय. मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. कुठल्याही प्रकारची गडबड नाही. नुकसान नाही. एक डॉट. रोहन वळवी स्ट्राईक वरती खेळतोय. षटक दुसरं चालू असताना 4 षटकांची मॅच. गोलंदाज रोहित वरती विश्वास आणि रोहितनं हा विश्वास सार्थ ठरवलाय. इथे आपण पाहताय लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव झालाय. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय 2 बाद 10 धावा धावफलकावर. यावे लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये या परिसराचा तुम्ही जर विचार करत असाल तर अंधार थोडा लवकर होतो. संधी प्रकाशामध्ये मॅचेस खेळत असताना बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्याला कुठल्याही मॅच वरती नको याची काळजी इथूनच घेऊयात. इथे आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. फलंदाजी करत असताना टीम इंदगाव कमबॅक त्यांना करावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी गणेश गोलंदाजीसाठी. गणेश वरती विश्वास. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मैदानात. एका बाजूने शंकर विषय लेफ्ट हँडेड. त्याला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानावरती रोहन वळवी. या 2 फलंदाजांना मात्र इथून डाव सावरायचा आहे. बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची. एक किल्ला लढवायचा आहे. गोलंदाज गणेश. गणेशचा हा बॉल इथे चेक केला जाईल.
पंचांनी निश्चितच आपल्यापर्यंत निर्णय कळवलाय. इट इज अ वाईट बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड 11 वरती 11. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गणेश. या इनिंगचं तिसरं षटक या ठिकाणी चालू झालंय. जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिडल करत असताना आपल्या स्टाईल मध्ये या षटकाचं स्वागत केलंय शंकर विशेनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इनसाइड आउटचा देखणा नजराणा. षटकार. हवा यायला सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल वाईड, त्यानंतर षटकार. या षटकाचा आपण विचार केला तर एक चेंडू वैध फेकलाय, मात्र त्याच्यावरती आल्या 7 धावा. वाईड प्लस आणि त्याच्यानंतर 6. शंकर विषय इनफॉर्म. सुरुवातीला थोडा चाचपडला. सुरुवातीला थोडासा तो निश्चित संघर्ष करत होता, मात्र त्यानंतर त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. इन्फॉर्म होत असताना शंकर विषय एकदा का इन्फॉर्म झाला, लयीत आला तर त्याला मात्र थांबवणं फार कठीण असतं. याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकचा हकदार राहिलेला खेळाडू आहे. हे मैदान त्याच्यासाठी लकी राहिलंय आणि नक्कीच या मॅच मध्ये सुद्धा त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत असताना निश्चित चांगली कामगिरी तो आता करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावले. 2 धावा पूर्ण केल्या. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करतोय. निश्चित मैदानावरती संघर्ष करतोय, लढा देतोय. सलामीसाठी आलाय. एकाकी झुंज देत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज साथीदार जरूर त्याला सोडून गेले, मात्र मैदानावरती एक हाती किल्ला लढवण्याची ताकद तो ठेवतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज गणेश. शंकर साठी इथे जबरदस्त हा चेंडू आपण पाहताय. अनप्लेएबल डिलिव्हरी, मात्र स्वतःचा बचाव करत असताना हलक्या हाताने खेळलं. मिड ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत चित्त्याच्या वेगानं सिंगल कंप्लीट केली आहे. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. थर्ड ओव्हर. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावर 20 लागल्यात. 4 षटकांची मॅच. 40 ते 45 धावा तुमच्या पदरात आल्या तर इथे तुम्हाला चांगली फाईट समोरच्या संघाला देता येईल. SP वांगणी. चेंडू पाहिला जाईल, गुणवत्ता चेक केली जाईल. यस पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल, स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकलं 21 या धावसंख्येवरती. 21 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या बाजूने जर आपण पाहिलं तर मेहनत सारखी घेतली जाते. उन्हाचं साम्राज्य तुम्ही पाहताय दुपारच्या सत्रामध्ये अगदी पाहायला मिळतंय. मैदान सूर्य देवता अगदी मध्यावरती सूर्याच्या किरणांनी न्हावून निघालेले हे मैदान. लख सूर्यप्रकाश समोर तुम्हाला पाहायला मिळतोय. डामडावलामध्ये उभा असलेला सह्याद्री. कोंडेश्वराच्या आशीर्वादानं ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय आपण करतोय. देखणं मैदान इथे जागेवर खेळलाय. फिल्डर जागेवर बरोबर सीमारेषेच्या अगदी जवळ टिपला झेल आणि संपला खेळ. रोहन वळवी मैदानाच्या बाहेर.
षटक क्रमांक संपलं या ठिकाणी 3 धावफलकावरती आहेत 21 उर्वरित 6 बॉल शेवटच्या अंतिम षटकात जे शिल्लक 7.00 ची सरासरी राखत असताना 21 धावा धावफलकावर गोलंदाज विरेश आलाय ओव्हर नंबर 4 लास्ट ओव्हर पुन्हा एकदा सज्ज होते पहिलाच बॉल हा चेंडू आपण पाहताय ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर वाईड बॉल अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळेल स्कोरबोर्ड पुढे सरकलं 22 या आकड्यावरती या षटकातील 6 बॉलचा खेळ शिल्लक पूर्वार्धात आपण आहोत स्ट्राइक वरती शंकर हा चेंडू सुद्धा इथे ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर वाईड बॉलचा कॉल अजून एक धाव मिळेल धावफलकावरती ऍड केली जाईल धावफलक झालंय ते 23 शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक या 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल शंकर भगवान महादेवांचं नाव त्याला मिळालंय संघासाठी किती धावून येईल धावून आलाय बॅटची एज लागली फिल्डर पाठलाग करतोय लाइटनिंग आउटफील्ड आहे फिल्डरच्या निश्चितच या ठिकाणी फिल्डरचा परास्त करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार या चौकाराच्या मदतीनं स्कोर काढला इथून आपण पाहताय तर गती प्राप्त झाली आहे धावफलक जाऊन पोहोचलं 27 या आकड्यावरती या षटकातील अजून आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ शिल्लक शंकर विषय संपूर्ण जिम्मेदारी जबाबदारी खांद्यावरती स्वीकारून किल्ला लढवतोय एका बाजूनं धावा बनवण्याचा इथून यशस्वी प्रयत्न तो करतोय बॅटमधनं मिळालेल्या 4 धावा इथून आपण पाहिलं तर उर्वरित 5 बॉल विरेश लेफ्ट आर्म मारा करत असताना हा चेंडू चांगला टाकलाय गुडले स्पॉटवरनं सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली पहिल्या बॉलवर 4 मिळाला त्यानंतर हा निर्धाव या षटकातील अजूनही आपण पाहताय तर 4 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे शंकर विषय इंदगाव संघासाठी या ठिकाणी सलामी देण्याचं काम तो करतोय इथे मात्र मिस टायमिंग सिंगल कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि एकाच एंडला दोन्ही गाड्या तिथे पाहायला मिळतं कलेक्शन चुकीचं 3 धावा पूर्ण होतील का तिसऱ्या धावेसाठी आले आणि 3 धावा पूर्ण चौथ्या धावेसाठी सुद्धा धावतायत नजर हटी दुर्घटना घटी धावून धावून पळून पळून 4 धावा पूर्ण केल्या जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट सलामीला पहिल्या बॉलवरती मैदानात आलेला शंकर आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी तांडव नृत्य करत असताना पाहायला मिळतोय धावा जमवतोय धावा निश्चितच संघासाठी एकत्रित करतोय चौकार जिथं मिळाला नाही तिथे 4 धावा पळून पूर्ण केल्या इथे अजून आपण पाहताय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक जिथं 1 धाव होती तिला कन्वर्ट केलं 4 धावांमध्ये फिल्डर वरती प्रेशर क्रिएट करणं काय असतं हे इथं पाहायला मिळालं शंकरसाठी हा चेंडू समोरच्या दिशेला खेळतोय लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे इथे थ्रो चांगला आला आणि इथे मात्र थोडस कॉलिंग चुकलं आणि या अनुषंगाने तुम्ही पाहताय शंकर विषयला मैदान सोडावं लागेल मिळेल धाव 1 आणि त्यानंतर धावबाद त्यानंतर मैदान सोडतोय स्कोरबोर्ड वरती 32 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज विरेश गोलंदाजी करत असताना या षटकातील आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दत्ता कडव अर्थातच मिस्टर DK इथे आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल दत्ता कडव इथे हा चेंडू पहा अगदी आपण पाहताय शॉर्ट पिच कट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही पॉइंट वरती पकडलंय आणि एकच सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड झालं 33 लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर इनिंगचा शेवटचा बॉल इथे पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे आपण पाहूया धावफलकावर आहेत 33 बॅटिंग करत असताना दत्ताकडे कडव
आणि अनिल वळवी हा फलंदाज स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. अनिल वळवी. पुढील सामना विनर विनर असा असणार आहे. आरके ग्रुप वालिवली आपण सज्ज राहा, कुठेही जाऊ नका. इथे जागेवरनं टोलवलाय आणि शेवट गोड करत असताना वळवी अनिलच्या बॅटमधनं हा कडक इंदगाव ब्रँड षटकार. पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये एसपी ग्रुप वांगणी हा संघ उतरेल. बनवाव्या लागतील त्यांना 24 बॉल 40 धावा. बनवायच्या 40 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी विजयासाठी. 39 बनल्यात. बॅटिंग करत असताना इंदगाव संघानं 39 बनवल्या. 40चं लक्ष एसपी वांगणी संघ मैदानावरती उतरेल आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल आपण करूयात. या ऐकूयात व्हॉइस ऑफ बदलापूर. आमचे मार्गदर्शक मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्या सोबत. धन्यवाद. थँक्यू डीजे आणि थँक्यू सोमनाथजी खाडी सर. 40 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहतात स्वर्गीय प्रकाश पंडे स्मृती चषक 2026 पर्व. एका बाजूला सिद्धिविनायक इंदगाव आणि त्यांना फाईट करते टीम एस पी वांगणी. 40 धावांचं लक्ष्य. 39 धावा बनल्या गेल्या आणि आता सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सुशांत आणि त्याच्या साथीनं वीरेश. ही सलामीची जोडी आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. मागचा सामना आरके वालिवली या संघाने जिंकला. अमित मस्कर ज्याने मात्र 18 धावांचं योगदान दिलं. मागच्या मॅचचा मानदमाश राहिला. 2 विकेट त्यांनी मिळवल्या. अत्यंत सुंदर कलपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्रीडा नगरी छत्रपती शिवाजी संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली या ठिकाणी आपण पाहतो. आणि या क्रीडा नगरीमध्ये चालू असेल हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा. खरं तर पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसात आज या पहिल्या दिवसामधून आपण पाहिलं तर सेकंड मॅच जी 8 ग्रामीण संघातून पाहायला मिळेल. पहिली मॅच जी मात्र वेगळ्या हाफची आहे,
त्यानंतर थर्ड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर विनर वर्सेस विनर ही मॅच होणार आहे. आर के ग्रुप वॉलिबॉल संघाला विनंती आहे कुठे जाऊ नका. पहिला बॉल या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीवीर वीरेश आणि सुशांत एसपी वांगणी संघाचं नेतृत्व करण्यासाठी आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये दाखल झालेले. 40 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट 10.00च्या सरासरी धाबा बनवाव्या लागतील. मिडॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फंबल आणि संधी गमावली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर रोशन होते अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केला असता. क्विक रिप्लाय या ठिकाणी फेकी केली असती तर लगेचच कुठेतरी अपघात होऊ शकला असता. चुकीची कॉलिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होती दोन बॅटर्स मध्ये. या ठिकाणी एक धाव घेण्यात यशस्वी राहिलेत वीरेश आणि सुशांत. यश कडव एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आपण पाहतोय ज्याने मात्र पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली आहे. यानंतर सिंगल. या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील सहमत नाही आहेत. पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू थोडस खाली राहिला परंतु फॅक्टर अगदी आपण पाहतो आउटसाइड ऑफस्टम पिचिंग थोडीशी बाहेर पाहायला मिळेल. कदाचित या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि एक्झॅक्टली या ठिकाणी नॉट आउटचा डिसिजन देण्यात आला. फक्त डॉट बॉल यश कडवला आपण पाहतोय. राऊंड विकेट भन्नाट वेग प्रचंड वेगवान चेंडू टाकण्यात आलाय आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील खरं तर आपल्याला पाहायला मिळतीये. कॉट बिहाइंड ही जर अपील असेल तर तुम्हाला समोर मुख्य पंचांकडे जावं लागेल. एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर हा डॉट बॉल आहे. यश कडव अप्रतिम गोलंदाजी करताय. 40 धाबांचं लक्ष्य. थोड्याशा धाबा कमी पाहायला मिळाला परंतु त्याच धाबांचं संरक्षण करण्यासाठी ही टीम ओळखली जाते. हो स्विच हिट फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांतला किती वेळ शांत ठेवणार आणि आता आलेला हा पहिला चौकार एसपी वांगणी संघासाठी. यश कडवचा यावेळी उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडवण्याचा प्रयत्न होईल परंतु एक टप्पा घेत बॉल चालला अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक आलेला सुशांतच्या पहिलं तर पहिलं सफळ झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा धाव फलकामध्ये एसपी वांगणी संघ जाऊन पोहोचला 9 वरती. चाळीस धावांचं लक्ष्य मॅच मध्ये आणि या 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये प्रयत्न करते. सुशांतला मात्र जीवनदान मिळाला. खरं तर पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं की एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या आहेत
परंतु तिथे बाल बचावले गेलेत आणि आता 9 धावा धाव फलकावरती आहेत. 18 बॉल 31ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो गोलंदाज जयेशला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. पहिले षटक हायवे एंड कडून यश कडवने सुरुवातीला अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत आणि तिथे 9 धावा या त्यांनी खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतो जयेश. सेकंडला वीरेश. खोलवर टप्प्याचा बॉलच पॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा व्यवस्थित. खरं तर आपण पाहतोय सॉफ्ट हँडने बॅक लिपला खाली ठेवत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाही. हा डॉट बॉल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन. फुल टॉस बॉल. संपर्क नाही आहे. या बॉलवरती देखील आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेक सुरेख पाहायला मिळाली परंतु सुखरूपरित्या व्यवस्थित पुन्हा एकदा बॅट ग्राउंडिंग केली जाते आणि आता या ठिकाणी आपण पाहतो विरेशला देखील जीवन दान मिळालंय. संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल. विरेश आणि सुशांत या 2 खेळाडूंवरती जिम्मेदारी फार मोठी आहे. या मॅचची आपण पाहतोय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर साखळी सामन्यांमधून हा दुसरा सामना आहे. आज एकंदरीत 8 ग्रामीण संघ खेळले जातील. त्या 8 ग्रामीण संघातून एक संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं उत्तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल. चार ओव्हरच्या मॅचेस आपण या ठिकाणी कव्हर करतोय. खरं तर आयोजकांनी घेतलेला हा अत्यंत महत्वाचा निर्णय. पुन्हा एकदा समोर चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. मिडऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सध्या शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकापर्यंत एकंदरीत 40 ग्रामीण संघाला प्रथम या ठिकाणी सहभाग देण्यात आलेला आहे. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलच बॅक ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आता एक धाव घेण्यात आली. सुशांत आणि विरेशला शांत ठेवण्याचं काम सध्या तरी गोलंदाज जयेश करतायत. पहिल्या षटकामध्ये यश कडवच्या विरोधात 9 धावा आल्या. 18 बॉल 31 धावांचं इक्वेशन असताना या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न हे गोलंदाज जयेश करतायत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण त्यावरती चालू असलेली क्रिकेटची मॅच स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल स्टील टू गो. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. स्कोअर ऑफ द विकेट. चेंडूला वळवण्यात आला. एक सिंगल कंप्लीट. भरधाव वेगाने क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचलेत तोपर्यंत इकडे धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 13 वरती. बिनबाद 13. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. स्ट्रायकरला विरेश. राऊंड विकेटने पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. 1 मिळेल. दरम्यान कल्पेश पंडे यांना देखील तुम्ही पाहतायत. ड्रीम लँड रिसॉर्टचे सर्वेसर्व आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नुकताच आपण पाहिलं तर सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे मिलिंद माचकर यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या ठिकाणी देण्यात आलं. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा आहेत. विजयासाठी 12 बॉल आणि आता
26 धावांची गरज. धावांची गरज आहे. आपण लगेचच मॅच कडे जाणार आहोत. सध्या आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी विशाल पंडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. जयेशचं देखील मनपूर्वक स्वागत. अमोल असतील सर्व ऑल पंडित टीम ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ऑर्गनायझर म्हणून सध्या ते काम पाहत आहेत. मग भूषण पंडे असतील, साईनाथ चालके, समीर पंडे या सगळ्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. 12 बॉल सभेची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये किरण विशे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. चला लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला विरेश. 12 बॉल सभेची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल यावेळेस किरण विशेच्या विरुद्ध आपण पाहतोय केलं आक्रमण. बॉल चाललाय सीमा पार. बिरेशच्या बॅट मधून आलाय बन क्वालिटीचा SP वांगणी ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा कमबॅक करते SP वांगणी संघ. अजून एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल त्या दिशेमध्ये आपण पाहतो. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दुसरा धमाकेदार षटकार. यश घडवण्याची मेहनत केली आहे. कुठेतरी अक्षरशः त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम आता गोलंदाज किरण विशे करतायत. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. आणखीन एक बॉल विरेशच्या बॅट मधून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग लागोपाठ चाललेला हा तिसरा धमाकेदार षटकार. तो थोडासा शांत होता तो विरेश आता मला मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करताना दिसतोय. 3 बॉल 3 षटकार. पूर्णपणे मॅच खुला करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला. बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने. अगदी आपण पाहतो जणू काय बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल चाललाय सरळ जमिनीला घासत पुसत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ते मिळतील धावा 4. जिथे 26 धावांची गरज होती. एकंदरीत आपण पाहतो 4 बॉल मध्ये 22 धावा त्याने वसूल केलेत. म्हणजे विजयासाठी 8 बॉल शिल्लक आहेत आणि अवघ्या 4 धावांची गरज. लेस दॅन रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवट या ठिकाणी आपण पाहतोय या मॅचचा अँड इज वेल देन ऑल इज वेल गोड करत असताना विरेशने ठोकला षटकार. सामना जिंकलाय टीम SP वांगणी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड टीम सिद्धिविनायक इंदगाव चेअरमन रमेशजी मयेकर यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत.
खरं तर कुळगा बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन चे ते देखील एक मेंबर्स आहेत. या आपण टॉस करू विनर वर्सेस विनर.